स्ट्राइक आणला पप्पू भाने. पहिला चेंडू टोस केला होता, फुल टॉस, त्याला केला टोस. फलंदाज पप्पू भानेच्या बॅटमधून आला षटकार. या सीझन मध्ये आतापर्यंत 2 चॅम्पियनशिप पटकावल्या त्या आडवली संघानं. पिसिवली संघाची चॅम्पियनशिप पटकावली. त्यानंतर आपण पाहिलं तर वाकलन संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली मान्सून धमाका, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा चॅम्पियन संघ ठरला होता तो आडवली संघ. आणि पहिल्या स्पर्धेमध्ये पप्पू भाने सामनावीर मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते. बिनबाद 6. सुभाष पुन्हा एकदा तयार. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. मगाच्या कंपॅरिझन मध्ये इथं मात्र चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. उंचीचा पुरेपूर वापर केला आहे चेंडूचा रिलीज करताना सुभाषांनी. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. धावसंख्या स्थगित 6 धावा. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू, कारण चेंडूचा वेग कमी केला. सुभाषला माहित आहे की संदीप आक्रमक फलंदाजी करणं पसंत करत असतात. त्याच पद्धतीने चेंडू रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती झाली. गुड बॉलिंग. आता मात्र इथं चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र ह्या चेंडूवर पप्पूनं कमबॅक केलं. षटकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचली ते तब्बल 12 वर. पहिल्या चेंडूवर षटकार आला. पुढचे 2 चेंडू निर्धाव गेले. मात्र त्यानंतर पप्पूच्या बॅटमधनं षटकार येतो. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 2 षटकार ठोकलेत फलंदाज पप्पू भानेनं. ऑन साईडला खेळलेत. फटका फसला. मात्र चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. ऑन साइडला क्या बात आहे. या षटकामध्ये तिसरा षटकार ठोकलाय तो पप्पू भानेनं. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 20 वर. पहिलं षटक इथे समाप्त झाले आणि बिनबाद 20 ही जमेची बाजू असेल टीम आडवली संघासाठी. ज्युनियर सुभाष येतात. पहिल्या षटकात 20 धावा आल्यात. पप्पूनं सुरुवात चांगली करून दिली. संदीप भाने स्ट्राईक एंडला. मागच्याच आठवड्यात जी स्पर्धा झाली मान्सून धमाका, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. सुभाष तयार. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खाली राहिला. समोर खेळत ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येतात. सुभाष वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेकरेपर्यंत पप्पू सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. सुभाष तयार. राईट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला आले. ऑफ साइडला क्या बात आहे. खाली पंच केलाय चेंडूला. फ्रंट फुटला येऊन इतक्या वेगाने चेंडू ऑफ साइडला खेळणं कठीण असतं. मात्र संदीप नेहमीच त्या पद्धतीने खेळत असतात. धावसंख्या पोहोचली तब्बल 28 वर. वाईड चेंडूचा इशारा करतात पंच सुभाष पाटील.
धावसंख्या 29 वर पोहोचली आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण 80 धावा पाहिल्या, तिसऱ्या सामन्यांमध्ये 41 धावा पाहिल्या आणि चौथा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये षटक क्रमांक दुसरं मार्ग असताना बिनबाद 30 ही जमेची बाजू असेल टीम ओमसाई आडिवली संघासाठी. संदीप आणि पप्पू चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. बाईकच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या 31 वर पोहोचली आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. एसटी रक्षकाकडनं चूक झाली. धावसंख्या 31 वर पोहोचली आहे. नोचा इशारा केलाय पंचांनी. फ्रीडची संधी असेल. धावसंख्या 32 वर पोहोचली आहे. फलंदाज पप्पू भानेकडे ही संधी असेल फ्रीडची. बत्तीस धावा धावफलकावर. फ्रीडची संधी असेल फलंदाज पप्पूकडं. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतायत. कारण मागचा चेंडू चुकीच्या पद्धतीने हाताळला. फ्रीडची संधी होती फलंदाजाकडे, मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. आता मात्र मोठा फटका बनवला. झेल की षटकार. क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली. मात्र इथं सुरेख झेल टिपला सीमा रेषेवर. अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. पहिला धक्का बसला टीम ओमसाई आडिवली संघाला. पप्पू बाद होत आहेत. फोर्टी प्लस ग्रामीण आगरी बॉयज आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. दोस्ती चषक 2024 पर्व दुसरा आपण पाहतोय. राजू काटे, भीम कालन आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, गुड बॉलिंग. अशा पद्धतीने 2 षटके इथे समाप्त झाली. धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या. एक महत्वाचा गडी बाद झाला. पप्पू भाने बाद झालेत. षटक क्रमांक 3 मार्गाचा सुनील येत आहेत. पप्पू बाने संदीप बाने स्ट्रायकेनला. धावसंख्या 32. ऑन साइडला टोस केलाय. अखुट टप्पाचा चेंडू भिरकावून दिला संदीप बानेनं. धावसंख्या 38 वर पोहोचली आहे. अडतीस धावा आपण पाहतो धावफलकावर. समोर खेळलेत, अतिशय समोर. षटकार. जबरदस्त फलंदाजी. मागच्या स्पर्धेमध्ये, मागच्या आठवड्यात स्पर्धा आपण पाहिली मान्सून धमाका वाकल्यांच्या माध्यमातून. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरले होते संदीप बाने. चव्वेचाळीस धावा धावफलकावर. इथं मात्र एसट्या उद्ध्वस्त झाल्यात. जो फलंदाज धोकादायक ठरत होता त्या संघाचा फलंदाजाचा अडसर दूर केला गोलंदाज सुनीलनं.
दुसरा धक्का बसला टीम आडिवली संघाला. धावसंख्या 44. सुनील बाने येतात नवीन फलंदाज. सुनील तयार. सुनील टू सुनील. स्ट्राईक एंडला सुनील बाने. धावसंख्या 44. ऑफ साईडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच मध्ये. वेगाने पहिली धाव पूर्ण होते. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. भास्कर बाने पुढे सरकतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 46 वर. धावा आपण पाहतो धावफलकावर. फटका फसला. फॉलो थ्रू मध्ये झेलची शक्यता. झेल टिपला गेला. तो सुनीलच्या माध्यमातून तिसरा धक्का बसला ओमसाई आडिवली संघाला सुनील बानेच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे. ती स्वर्गीय चांगो भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय सचिन चांगो भोईर उंबरले यांच्याकडनं. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे ती स्वर्गीय चांगो भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय सचिन चांगो भोईर उंबरले यांच्याकडनं. सामनेवरच्या आम्हाला ट्रॉफ्या लाभल्या त्या आदरणीय विठ्ठल धर्मा पाटील माजी सरपंच उंबरले यांच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी मीट ट्रॉफी शॉपचे ऑनर सुभाष पाटील आमचे SP यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी सुद्धा आम्हाला मीट ट्रॉफी शॉपचे ऑनर आदरणीय सुभाष पाटील SP संदर्भ यांच्याकडनं आम्हाला लाभले आहेत. आणि मेडल जे आपण पाहतोय ते सुद्धा सुभाष पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. यांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. स्ट्रायकरला आपण पाहतो नवीन फलंदाज गणेश शेलार. धावसंख्या 46. इथं चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 46 धावा. पहिल्या षटकात 20 धावा आल्या. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 12 आणि या षटकात धावा आल्या त्या 14. षटक क्रमांक 4 मार्गस्थ काशीनाथ गोंधळे येत आहेत. धावसंख्या 46. तीन गडी आतापर्यंत बाद झालेत. पप्पू बाने बाद झाले. त्यानंतर संदीप बाने बाद झाले. त्यानंतर सुनील बाने बाद झाले. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतो भास्कर बाने आणि गणेश शेलार ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाज काशीनाथ गोंधळे. धावसंख्या 46. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. पहिला चेंडू ऑन साइडला. क्या बात आहे. भिरकावून दिला भास्कर बानेनं. षटकार येतोय. धावसंख्या पोहोचली ती 52. 52 धावा आपण पाहतो धावफलकावर. पप्पू बाने, संदीप बाने, भास्कर बाने आणि सुनील बाने, गणेश शेलार ही फलंदाजी आपण पाहतोय आडिवली संघाची. इथं मात्र चांगली गोलंदाजी. कारण काशीना त्यांना माहिती आहे भास्कर बाने आक्रमक फलंदाजी करणं पसंत असतात. चेंडू जर बॅटच्या रडारमध्ये आला तर पुन्हा एकदा षटकार ठोकू शकतात. मात्र इथं चांगली गोलंदाजी होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 52. गुड बॉलिंग. यष्टांच्या मागे सुरेश गोंधळे यांना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडूवर षटकार. पुढचे दोन्ही चेंडू निर्धाव. कमबॅक कसं करावं ते दाखवून देतात गोलंदाज काशीनाथ गोंधळे. ऑन साइडला पहिल्या चेंडूवर षटकार. पुढचे 2 चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवर षटकार. धावसंख्या आपण पाहतो 58 पोहोचली आहे.
आतापर्यंत 2 स्पर्धा जिंकल्यात आडिवली संघाने. पिचोलीची स्पर्धा जिंकली, त्यानंतर आपण पाहतो वाकलनची स्पर्धा जिंकली आहे. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 58. क्या बात आहे. शेवट गोड केला. शेवटच्या चेंडूवर षटकार. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकलेत ते फलंदाज भास्कर भानेनं. धावसंख्या पोहोचली ते तब्बल 64 वर. शेवटचं षटक संपल्यानंतर शिरडोन आणि वाकलन संघादरम्यान टॉस करून घ्या. चौसष्ट धावा धाव फलकावर. ज्युनियर सुभाष येतात. चौसष्ट धावा. स्ट्रायकरला आपण पाहतो गणेश शेलार. ऑफ साइडला सुरेख फटका बनवलाय. जागेवरनं खेळलेत. गणेश शेलारच्या बॅट मधनं आपण पाहतोय चौकार येतो. 4 धावा. धावसंख्या 68 वर पोहोचली आहे. अडुसष्ट धावा आपण पाहतो धाव फलकावर. इथे मात्र सफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या 68. पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण 80 धावा पाहिल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 41 धावा पाहिल्या. आणि पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय तो आडिवली पक्ष मोहिली. पंचांनी नोचा इशारा दिलाय. धावसंख्या पोहोचली ती 69 वर. फ्रीडची संधी असेल. धावसंख्या 69. फ्रीडची संधी असेल गणेश शेलार यांच्याकडे. खाली राहतो चेंडू. संधी होती फलंदाजाकडे, मात्र ती संधी गमावली. धावसंख्या स्थगित 69. 4 चेंडू अजूनही बाकी असतील. 2 चेंडू झालेत. तीन झालेत. माफ करा, 3 झालेत. कॅमेरामनला विनंती असेल, कॅमेरा आतमध्ये घ्या. सूरज, कॅमेरा आतमध्ये घ्या थोडासा. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. धावसंख्या 69. खाली राहतो चेंडू. फलंदाज बाद झालाय. जबरदस्त कमबॅक केले षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो ज्युनियर सुभाषनं.
ऑन साइडला क्या बात आहे. शरद भानेच्या बॅटमधनं हा आलाय तो चौकार. 4 धावा. धावसंख्या पोहोचली ती 73 वर. लक्ष ठेवलं आडवली संघानं मोहिले संघासमोर 74 धावांचं. चला वाकलन संघाचे संघनायक या टॉससाठी प्लीज. कारण विलास पाटील इथे सेडोन संघाचे संघनायक बसलेत. चला या वाकलन संघाचे संघनायक या टॉससाठी.
संदीप भाने तयार, राईट आर्म राउंड द विकेट. पहिला चेंडू पंच सुभाष पाटील वाईटचा इशारा करतात. लक्ष ठेवलंय ते आडिवली संघाने 74 धाबांचा स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संघासमोर. संतोषदादा शिंगोळे यांचा संघ आपण पाहतोय. मोहना टिटवाळा विभाग भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी चांगली स्पर्धा पाहत असतो. सुभाष स्ट्राईक एंडला तर गोलंदाज संदीप बाने, राईट आर्म राउंड द विकेट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पहिला चेंडू वाईड जरूर हाताळला, त्यानंतर चांगल्या पद्धतीने कमबॅक करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑन साइडला खेळलेत. शरद बाने आले, दुसरीचा प्रयत्न करतात. काशीनाथ वेगानं पुढे सरकलेत, तोपर्यंत फलंदाज बाद. बघा, कौतुक करावं लागेल शरद बाने यांचा. गुड फिल्डिंग. सुनील आलेत नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला संदीप तयार, स्ट्राईक एंडला सुभाष. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. पंच सुभाष पाटील नोचा इशारा करतात. 1+1 एकूण धावा आल्यात त्या 2. फ्रीडची संधी असेल फलंदाज सुनीलकडे. एकूण धावा आपण पाहतो धावफलकावर 4. 74 धाबांचा पाठलाग 5 षटकांमध्ये करायचा तो स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संघाला. सुनील स्ट्राईक एंडला. संदीप बाने पुन्हा एकदा तयार. उंच गेला, फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न संदीप बानेकडनं. फ्रीडची संधी होती, मात्र त्या चेंडूवर आली ती फक्त सिंगल. धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. पिसिलीच्या स्पर्धेमध्ये संदीप बाने उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते. धावसंख्या 5. 74चं लक्ष असेल मोहिली संघासमोर. संत गतीने चेंडू हाताळलाय. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 6 वर. चांगली गोलंदाजी. थ्री टू गो. चार. गुणलेखक थोडंसं कंपॅरिझन करतात, हरकत नाही आहे. 4 चेंडू झालेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 6. पुलटॉस चेंडू, फलंदाज बाद. संधी होती सुनीलकडं. सहज सोपा चेंडू रिलीज केला होता संदीप बानेनं, मात्र ती संधी गमावली सुनीलला. ज्युनियर सुभाष येतात समोर. आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला सिनियर सुभाष. 2 धक्के बसले 6 या धावसंख्येवर. पहिला गडी काशीनाथ धावचीच्या स्वरूपात बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो इथं सुनील बाद झाले त्रिफळाचीत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर फक्त आणि फक्त 6. 74 धावांचं लक्ष समोर असताना संदीप बाने पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग. इथे मात्र चेंडू फेकण्याची गरज नव्हती, प्रयत्न केला पप्पू भानेनं.
भरपूर मित्र आज आले स्पर्धेला हातभार लावतायत, मदत करतायत. वेगवान चेंडू होता, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं जातं. आणि गुणलेखक आमचे दिलीप पाटील देसाईचे, साई म्हात्रे सुद्धा आले होते, रवी भोईर सुद्धा आले होते. लेगबायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. मित्रांची स्पर्धा आणि मित्र सुद्धा मदतीला धावतात, तर खरोखर या मित्रांचं कौतुक करावं लागेल. सुभाष पाटील असतील, श्रीनाथ पाटील असतील, कैलास पोरजे असतील, सचिन भोईर असतील, रवी भोईर असतील, दिलीप पाटील असतील, साई म्हात्रे असतील. गुड बॉलिंग, डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित, 17 धावा. एज लागली आहे. यष्टी रक्षक सुनील भाने झेल टिपतायत. ज्युनियर सुभाष बाद होत आहेत. आतापर्यंत 3 धक्के बसलेत मोहिली संघाला. चंद्रकांत म्हात्रे येतात नवीन फलंदाज. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी राहिली ते आडिवली संघाची. 73 धावा कुठल्या 74 लक्ष दिल्यानंतर मोहिली संघाला आतापर्यंत 3 धक्के बसले. षटक क्रमांक मार्गाचा असताना दुसरं षटक संपलंय. 2 षटक संपले. धावसंख्या आपण पाहतो धावफलकार फक्त आणि फक्त 17 धावा. दोन षटकं संपली आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. षटक क्रमांक 3 मार्गाचा संदीप बाणे, राईट राऊंड द विकेट. पुलटॉस चेंडू होता, मात्र चेंडू ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आले, दुसरीचा प्रयत्न करतात, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ते 19 वर. गुड बॉलिंग, काय वेग आहे बघा संदीप बाणेकडे. टप्पा पडल्यानंतर जोराने उसळी घेतली. फलंदाज सुभाषलाही समजलं नाही. डॉट बॉलची समाप्ती होती. सामन्यावर पकडगट्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ओमसाई आडिवली संघ. संदीप चांगली गोलंदाजी करतात. सुभाषला मात्र प्रयत्न करावे लागतील. संत गतीने चेंडू हाताळलाय आणि वाईडचा इशारा करतात पंच सुभाष पाटील. धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. दिशा भरकडतात. टप्पा आणि दिशा व्यवस्थित राखू शकत नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली संदीप यांची, मात्र या षटकामध्ये जर विचार केला तर संघाचं 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळताना थोडेसे चुका होत आहेत संदीप बाणे यांच्याकडनं. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. ऑन साइडला, क्या बात आहे, थोडेसे सफल झाले ऑफ साइडला. सुभाषच्या बॅट मधला षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. धावा होतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला इथून जर 74 धाबांचा पाठलाग करायचा असेल तर डबल सिंगलला प्राधान्य न देता सातत्यानं तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या 27. क्या बात आहे, बॅक टू बॅक 2 षटकार टोकले. धावसंख्या पोहोचली तब्बल 33 वर. सुभाष कडनं प्रयत्न होत आहेत. या पद्धतीने जर सुभाष खेळत राहिले तर नक्कीच 74 धाबांचा पाठलाग स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संघ करू शकतो. तशी फलंदाजी सुभाषच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, क्या बात आहे, सलग 3 चेंडू 3 षटकार. धावसंख्या पोहोचली ती 39 वर. अजून एक चेंडू बाकी असेल. संदीप बाणे ज्या गोलंदाजानं पहिलं षटक चांगलं हाताळलं त्याला इथं टार्गेट केलं जात आहे. धावसंख्या 39.
इथं मात्र चेंडू नेबारचा व्यवस्थित संपर्क झालेला नाही, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 40 वर. आता चेंडू उरलेत ते 12 आणि धाबांची गरज असेल ती 34 ची. 12 चेंडू आणि 34 ची गरज. तर आदरणीय किशोर पाटील निळजे यांना विनंती असेल, या आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, कारण या स्पर्धेसाठी किशोर पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. या षटकाचा जरी विचार केला, या षटकामध्ये संदीपनं तब्बल 21 धावा खर्च केल्यात, 23 धावा खर्च केल्यात. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय तर आदरणीय अर्जुनभाई पाटील, कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मोहनदादा पाटील कोळे, हरीश शेठ भोईर वाकलन, रजनीकांत गायकवाड मानपाडा, किशोर पाटील निळजे, सचिन भोईर उंबारली, विठ्ठल शेठ पाटील उंबारली, सोमनाथ भोईर उंबारली, सुभाष पाटील SP संदप यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे. इंटरनेटची सुविधा आम्हाला पुरवली आहे ती अन्वित इंटरनेट स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या माध्यमातून, यांच्या स्मरणार्थ पिंटू गायकर यांच्याकडनं आणि वैद्य 11 प्रभात 40+ संघ वाकलन या संघाचं मोलाचं सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी. तर गोलंदाज भास्कर भाने येत आहेत. 12 चेंडू आणि 34 ची गरज. मागच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात सुभाष टायकेनला. इथं ऑन साइडला खेळले, दुसरीचा प्रयत्न होईल का? केला जाईल, केला जातोय आणि सुनील कडनं चूक झाली. सिंगलच आली आहे. धावसंख्या पोहोचली 41 वर. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 42 वर. स्ट्राईक जितकं जास्त सुभाषकडे असेल तितकं मोहिली संघासाठी चांगलं असेल. तर आदरणीय किशोर पाटील निळजे यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, कारण किशोर पाटील यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. धावसंख्या 42. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, पुढचा चेंडू निर्धाव. अजूनही 32 धावांची गरज असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, गुड बॉलिंग. भास्कर भाने चांगली गोलंदाजी करतात. 12 मध्ये 34 ची गरज होती. आता मात्र या षटकामध्ये चेंडू हाताळलेत ते 4. आता चेंडू उरलेत ते एकूण 8 आणि धावांची गरज असेल 32. या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर शेवटच्या षटकामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकता. मात्र इथं 4 चेंडूंमध्ये भास्कर भाडेनं फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. 12 मध्ये 34 ची गरज होती, आता 8 मध्ये 32 ची गरज. ऑफ साइडला खेळले, चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू उचलण्याचा प्रयत्न करतात. दुसरीचा प्रयत्न केला, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. चेंडू उरलेत ते 7 आणि धावांची गरज असेल 30. 7 चेंडू आणि 30 ची गरज. पहिली सेमीफायनल आपण पाहणार आहोत, ती वाकलन विपक्ष शिरडोन. चला टॉस साठी प्लीज. शिरडोन आणि वाकलन अशा पद्धतीनं 6 चेंडूंचा खेळ आता उरला आणि धावांची गरज असेल ती 30. मी आदरणीय अर्जुनभाई पाटील यांना विनंती करतो, भाई या तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे तो शिरडोन विपक्ष वाकलन. त्यानंतर भाईंचा सन्मान सुद्धा आयोजकांच्या वतीने केला जाईल. तर चला वाकलन संघाचे संघनायक आणि शिरडोन संघाचे संघनायक या टॉस केला जाईल. कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके अर्जुनभाई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सहा चेंडूंनी 30 ची गरज. चंद्रकांत स्ट्रायकेनला.
गुड बॉलिंग. पहिला चेंडू निर्धाव. आता तुम्हाला 5 चेंडूंमध्ये 5 षटकारी ठोकावेच लागतील. पहिला चेंडू डॉट हाताळतायत गोलंदाज. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. सिंगल आली आहे. चेंडू उरले ते 4 आणि धावांची गरज असेल 29. तर मी भाईंना विनंती करतो, भाई या तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तो शिरडोन विपक्ष वाकलन. औपचारिकता उरली या सामन्यामध्ये. पहिली सेमीफायनल आपण पाहणार आहोत ती वाकलन विपक्ष शिरडोन. दुसरी सेमीफायनल असेल ती खोनी विपक्ष आडिवली. गुड बॉलिंग. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतो आडिवली संघ. अशा पद्धतीनं आज सामना जिंकलाय तो ओम साई 40+ आडिवली संघानं. आदरणीय अर्जुनभाई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तो वाकलन विपक्ष शिरडोन.